नमस्कार मंडळी, तर मी आहे पूनम आणि आज आपण पाहणार आहोत इडली आणि चटणी दोन्ही पण रेसिपी मी दाखवणार आहे. तर सर्वात पहिली चटणी बघूया. तर इकडं मी ओलं नारळ घेतलं होतं, कोथिंबीर आणि मिरची घेतली होती 2. त्यानंतर त्या मिक्सरमध्ये घ्यायच्या, मस्त बारीक वाटून घ्यायच्या. त्यानंतर त्याला तडका द्यायचा. तर माझ्याकडे तडका पॅन नव्हता म्हणून मी जरा जुगाडू तडका दिला आहे. चमचा घेतला भाजीचा आणि त्यामध्ये तेल गरम करून घेतलं आणि त्यामध्ये कढीपत्ता वगैरे मिक्स केलं. तुम्हाला जे टाकायचं तुम्ही जे टाकता ते, आणि नंतर मग तडका दिला. आणि यामध्ये थोडंसं दही ॲड केलं तरी पण चालतं बरं का. तर त्यानंतर चटणी घेतली बनवून. मग राहिलं इकडे इडली, आणि इडलीचं पीठ मी रात्रीच भिजवून ठेवलेलं. त्यानंतर मग इकडे इडली बनवायला लागले बघा. एक एक टाकून घेतली, मोठी मोठी टाकली आहे. मला आधी कळलंच नाही की थोडीशी बारीक टाकावं. त्यानंतर इडली वगैरे टाकून घेतलं व्यवस्थित. त्यानंतर 5 मिनटं मस्त बंद करून ठेवलं आणि 5 मिनटांनी पाहिलं तर असली छान इडली फुगून आली ती ना, खूप सुंदर अशी बनली होती. पाहू शकता तुम्ही किती छान दिसते आहे. त्यानंतर एक 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 अशी पूर्ण इडली काढून घेतली आणि खूप इझिली निघत होती, कारण मी थोडंसं तेल लावलेलं त्याला खाली. त्या इडलीचं भांडं आहे त्याला लावायचंच, आणि कारण मग एकदम स्मूथ आणि मस्त अशी निघती पण छान. त्यानंतर मग इकडे इडली आणि चटणी दोन्ही पण बनवून झाले. पाहू शकता किती सुंदर बनलं आहे. त्यानंतर मग मी इकडे ताट सजवायला घेतलं, चटणी घेतली, इडली बनवली आणि मग माझं मी खायला घेतलं. तर एवढंच होतं फ्रेंड्स आजच्यासाठी. कसं वाटलं ब्लॉग ते सांगा. बाय बाय.